नमस्कार. कधी विचार केलाय का की पावसाळ्यात जेव्हा अचानक हवा दमट होते तेव्हा आपल्या पिकांचं संरक्षण कसं करायचं? याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, हा प्रश्न बहुतेक शेतकऱ्यांना नेहमीच पडतो नाही का? म्हणजे जेव्हा हवामान आपल्या बाजूने नसतं, पाऊस गरजेपेक्षा जास्त असतो किंवा दमटपणा खूप वाढतो, तेव्हा पिकांना कसं वाचवायचं हे एक खूप मोठं आव्हान आहे. आणि आज आपण याच आव्हानावर एक जबरदस्त उपाय पाहणार आहोत. ओके, तर आपण थेट समस्येच्या मुळाशी जाऊया. आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हवामान, आणि त्यातही पिकांसाठी सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे वाढता दमटपणा. बघूया तरी हा दमटपणा नेमका काय करतो. होतं काय की जेव्हा हवेत आणि जमिनीत ओलावा वाढतो तेव्हा एक चेन रिॲक्शन सुरू होते. हा वाढलेला ओलावा म्हणजे बुरशी आणि इतर जीवाणूंसाठी जणू काही एक पार्टीच असते. त्यांच्या वाढीसाठी एक परफेक्ट वातावरण तयार होतं. आणि खरी समस्या इथूनच सुरू होते. आता गंमत बघा, ओलावा वाढला की बुरशी वाढते हे तर आपल्याला माहीत आहे. पण इथे एक वेगळाच प्रॉब्लेम तयार होतो. झाड स्वतःला वाचवण्यासाठी आपली पर्णरंध्रे म्हणजे पानांवरची छोटी छोटी छिद्र बंद करून घेतं. आणि यामुळे काय होतं तर आपण जे सिस्टेमिक बुरशीनाशक फवारतो ते त्या बंद छिद्रांमधून आत जाऊच शकत नाही. म्हणजे विचार करा, आपल्याकडे उपाय आहे पण तो पिकापर्यंत पोहोचतच नाहीये. मग आता यावर उपाय काय? जर रासायनिक औषधच काम करणार नसतील तर काय करायचं? बरोबर, इथेच निसर्गाची मदत घेण्याची एक कल्पना पुढे येते. चला बघूया हा नैसर्गिक उपाय नेमका आहे तरी काय. कल्पना खूप साधी पण एकदम जबरदस्त आहे. आपण या हानिकारक बुरशीशी लढायला रासायनिक औषधांऐवजी एका जिवंत मित्राची मदत घेतली तर, म्हणजे उपयुक्त जीवाणूंची. हे जीवाणू नैसर्गिकरित्या त्या हानिकारक बुरशीला वाढण्यापासून थांबवू शकतात. आणि याच कल्पनेतून कन्सोर्शिया नावाचं एक तंत्रज्ञान तयार झालं. आता कन्सोर्शिया म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही उपयुक्त जीवाणूंची एक टीम आहे. या 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळे फायदेशीर जीवाणू एकत्र आणून एक सुपर पॉवरफुल प्रॉडक्ट बनवलं जातं. तर हा नैसर्गिक उपाय ऐकायला खूपच भारी वाटतो, बरोबर? पण यात एक खूप मोठी अडचण होती. हे जे जीवाणू एकत्र आणले होते ते जास्त काळ जिवंतच राहायचे नाहीत. त्यांचं आयुष्य इतकं कमी होतं की हे उत्पादन बाजारात आणणं आणि वापरणं जवळजवळ अशक्य होतं. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. विज्ञान इथे थांबलं नाही. या जीवाणूंच्या कमी आयुष्याच्या समस्येवर मात करण्यासाठी एक असं भन्नाट तंत्रज्ञान पुढे आलं ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. पाहूया हे तंत्रज्ञान काय आहे. या जबरदस्त तंत्रज्ञानाचं नाव आहे लायोफिलायझेशन. नाव थोडं अवघड वाटेल, पण याचं काम खूप सोपं आहे. हे तंत्रज्ञान त्या जीवाणूंना एका प्रकारच्या सुप्तावस्थेत पाठवतं, जसं काही ते झोपले आहेत. आणि यामुळे ते खूप खूप काळासाठी जिवंत आणि सुरक्षित राहतात. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा तर या तंत्रज्ञानामुळे त्या उत्पादनातल्या जीवाणूंचं आयुष्य तब्बल 2 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतं. विचार करा, काही तासांवरून थेट 2 वर्षांपर्यंत. केवढा मोठा बदल आहे हा. आणि हे तंत्रज्ञान फक्त आयुष्य नाही वाढवत, तर त्या जीवाणूंची संख्या म्हणजे त्यांचा काउंट सुद्धा स्थिर ठेवतो. याचा अर्थ जेव्हा उत्पादन वापरलं जाईल तेव्हा ते तेवढंच शक्तिशाली असेल जेवढं ते बनवताना होतं. बरं, हे सगळं तंत्रज्ञान तर ठीक आहे, पण या सगळ्याचा एकत्र परिणाम काय झाला? शेतकऱ्यांच्या हातात यातून काय आलं? चला आता पाहूया ती प्रभावी उपाययोजना जी यातून तयार झाली. या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जे अंतिम उत्पादन तयार झालं ते आहे किस एस्कॉर्ट. मग हे बाजारातल्या इतर उत्पादनांपेक्षा वेगळं कसं आहे? याचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. हे जास्त प्रभावी आहे. याला फक्त एकाच फवारणीची गरज पडते आणि हे रोगांवर खूप काळासाठी नियंत्रण ठेवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या खराब दमट हवामानात दुसरी औषधं फेल होतात तिथेही हे 100% काम करतं. आणि याच्या वापराचं प्रमाण तेही अगदी सोपं आणि सरळ. एका एकरासाठी फक्त 250 ग्राम. खरं तर हे एकच वाक्य या उत्पादनाचं आणि या तंत्रज्ञानाचं सगळं सार सांगून जातं की एकच फवारणी अगदी प्रतिकूल परिस्थितीतही जीवाणू आणि बुरशीजन्य रोगांवर दीर्घकाळ नियंत्रण मिळवते. हीच या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. ज्या समस्यांची उत्तरं आपण आतापर्यंत फक्त रसायनांमध्ये शोधत होतो, त्यांची खरी उत्तरं या डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमध्ये तर दडलेली नाहीत ना? काय वाटतं, शेतीचं भविष्य खरंच या जीवाणूंमध्ये आहे का? नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.